एकूण 10 लहान चिमुकले होते असं माहिती समोर आली आहे, ज्यात 2 नवजात बालक आहेत आणि आता कुणाचीच काहीच माहिती मिळत नाहीये की नेमकं काय झालेलं आहे। मात्र प्रत्यक्षदर्शी जे सांगतायत त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या बोलण्यातून सुद्धा किती दाहकता या अपघाताची ते कळून येत आहे आणि किती भीषण असा अपघात आहे ते कळत आहे। अगदी आपण दृश्य पाहिली, विमानाचा मागचा भाग जो आहे तो हॉस्टेलच्या इमारतीवरती लटकलेला दिसतोय आणि त्याचवेळी आगीचा भाग पूर्णपणे म्हणजे ह्या इमारतीचा भाग जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसतंय। इमारत पूर्णपणे काळी पडलेली आहे। आपण 5 भीषण अपघात पाहतोय भारतातील विमान इतिहासातली। 1978चं बघतोय, मुंबईजवळ एअर इंडियाच्या विमानात अपघात झाला होता। 1988 साली अहमदाबादच्या रनवेवरती धुक्यांमुळे एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं, ज्यात 133 जणांचा मृत्यू झाला होता। तर त्यानंतर 1996 साली हरियाणात सौदी आणि कझाकिस्तानचं विमान एकमेकांवरती आदळलं, ज्यात 349 जणांचा मृत्यू झाला। 2010 मध्ये कर्नाटकजवळ पायलटच्या चुकीमुळे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता, ज्यात 158 जणांचा मृत्यू झाला। 2020 मध्ये केरळमध्ये एअर इंडियाच्या विमानात अपघात झाला, 51 जण मृत्युमुखी पडले। 21 जण मृत्युमुखी पडले होते। 2020 ची घटना आहे, आपण म्हणजे 5 वर्षापूर्वीची घटना आहे। एकूण 5 भीषण विमान अपघात आपण देशभरातले पाहिले होते। मात्र आजची घटना ही अतिशय मोठी घटना आहे आणि मोठी दुर्घटना असं आपण म्हणू शकतो। अजूनही अधिकृतरित्या किती मृत्यू झाले त्याची संख्या अजून समोर आलेली आहे। काही वेळानंतर आता माध्यमांशी संवाद साधला जाईल, कारण आता सगळेजण अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, हे सगळेजण आता अहमदाबादमध्ये दाखल होतील आणि माध्यमांना कदाचित माहिती दिली जाईल। सातत्याने ही दृश्य पाहतो, ही संपूर्ण दृश्य त्या इमारतीची आहे ज्या इमारतीला हे विमान धडकलं आणि ही दृश्य बघा, विमानाचा मागचा भाग अगदी भगदाड पाडून भिंतीला पाडून आतमध्ये शिरल्याचं पाहायला मिळत आहे। कॅन्टीनचा एरिया आता आपण पाहिला होता, त्या ठिकाणी डॉक्टर्स जे आहेत, शिकाऊ डॉक्टर त्या ठिकाणी दुपारी जेवणाला येत असतात आणि ही पूर्ण इमारत जळून खाक झाल्याचं आपण बघतोय। प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्यानुसार दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये सुमारे 50 ते 60 डॉक्टर जे आहेत ते आणि वैद्यकीय विद्यार्थी जेवण करत होते अशी माहिती मिळते आहे आणि अगदी भरल्या ताटावरती त्यांच्यावरती काळ आल्याचं पाहायला मिळत आहे। काही डॉक्टर्स तर जागीच गेले, तर अनेक जण जखमी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेलं आहे। आपत्कालीन वैद्यकीय पथकाने सुद्धा धाव घेतलेली आहे। सगळ्यांकडून बचाव कार्य सुद्धा केलं जात आहे। जखमींना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे, त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर सुद्धा उभारण्यात आलेला आहे।